न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। एका ट्रॅव्हल्स एजन्सी मालकाच्या ऑफिस आणि घरावर झाला भ्याड हल्ला। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा शहरामध्ये आमदार जयंत पाटील समर्थक आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला। या वादाचे रूपांतर ऑफिसमध्ये घुसून तोडफोड करण्यात आले। तसेच फिर्यादीच्या घरावर काचेच्या पाटल्याने हल्ला झाल्याची तक्रार विटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 048 दिनांक 19 मे 2026 रोजी रात्री 11:54 दाखल करण्यात आले असून भारतीय न्याय संहिता BNS कलम 2023 329 4 324 5 351 2 352 35 प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून या घटनेबाबत व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। फिर्यादीच्या सांगण्यावरून जयंत पाटील यांचे समर्थक असलेल्या महेश कुपाडे व अमृता कुपाडे यांचे ट्रॅव्हल्स बुकिंगचे ऑफिस आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। या तोडफोडीचे कारण फक्त मोबाईलवर एक स्टेटस का ठेवले असे पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी विचारले। महेश कुपाडे हे नम्रपणे सांगत होते जे की सुगळ्यांनीच महाराष्ट्रामध्ये हा स्टेटस ठेवलेला आहे, तरीही पडळकरचे कार्यकर्ते अतिशय अर्वाच्य भाषेत बोलत होता। महेश कुपाडे यांनी पडळकर यांची माफी मागितली नाही। मौन हल्लेखोरांनी येऊन ऑफिस फोडतानाचे CCTV फुटेज समोर आले आहे। तर या घडलेल्या घटनेबाबत सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। मी महेश कुपाडे माझ्या मोबाईलवरती कुणाचं नाव न घेता मी स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून पडळकर समर्थकांनी माझ्या ऑफिसची मोडतोड केली, माझ्या ट्रॅव्हल्स ऑफिसची मोडतोड केली। त्याच्यावरून पुन्हा रात्री पोलिसांचा उशिरा कंप्लेंट टाकत FIR नोंद करून घेत होते। पोलिसांची FIR नोंद करून पंचनामा होईपर्यंत माझ्या घरावरती येऊन घरात महिला असताना घरावरती दारूच्या बाटल्या सोड्याच्या बाटल्या फेकून माझ्या गाडीचंही नुकसान केलं। गाडीवरती पण काचा फेकलेत आणि ह्या असल्या प्रवृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे। हे माझा वैयक्तिक ह्या गोष्टीसाठी जाहीर निषेध आहे। हा फार प्रशासनावर पण ह्या गोष्टींचा दबाव आहे। ह्या गोष्टीत खरोखर मला न्याय मिळाला पाहिजे एवढी माझी विनंती। महेश कुपाडे, मी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी सरचिटणीस म्हणून काम करतोय, जिल्हा सरचिटणीस म्हणून। माझ्या मोबाईलवरती कोणाचंही नाव न घेता मी ठेवलेल्या स्टेटसवरून मला धमक्याचे फोन यायला सुरू झाले। मी 1 वाजल्यापासून फोन येत होते, वारंवार शिवीगाळ करत होते। त्याच्यानंतर पुन्हा 4 वाजता 4:30च्या सुमारास माझ्या ऑफिसवरती अज्ञात लोकांनी येऊन तोंडाला रुमाला बांधून 4 ते 5 जण होते। त्यांनी येऊन ऑफिसची फोडाफोड करून प्रचंड नुकसान केलेलं आहे। त्याच्यानंतर मी पोलिसात तक्रार करायला गेल्यानंतर पोलिसांची फार उशिराप्रमाणे 4 वाजताची घटना, मला रात्री 10 वाजेपर्यंत FIR ची नोंद झाली नाही। FIR ची नोंद करून घ्यायचा जबाबदारीने मी तिथनं उठणार नाही म्हणल्यानंतर तिथं FIR ची नोंद करून घेतली गेली। त्याच्यानंतर तिथनं मी पोलीस पंचनामा करून माझ्या ऑफिसला गेल्यानंतर पंचनामा करतोय, तिथून निघतोय तोपर्यंत मला घरातून फोन आला आमच्या घरातल्यांचा की घरावरती कोणतर काचा दगडा वगैरे काचा मारा लागलेत, माझ्या गाडीचंही नुकसान केलेलं आहे। पुन्हा अशा चुकीच्या वागणाऱ्या लोकांच्यावरती हे सगळेजण माझा स्पष्टपणे आरोप आहे। हे पडळकर समर्थक आहेत, हे आदरणीय जयंत पाटील साहेबांच्यावरती वारंवार काही ना काहीतरी बोलत असतात। त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो। असल्या लोकांना, असल्या प्रवृत्तीला बळ देणाऱ्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो। मला सर्वांना आपल्याला आव्हान आहे की अशा वेळीच ह्या लोकांना ही शिक्षा मिळाली पाहिजे। फार उशिरा माझ्यानंतर ही कंप्लेंट झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनची गाडी बोलवून इथं PI साहेब स्वतः फडतरे साहेब आलेले। फडतरे साहेबांनी मला आश्वासन केले की आम्ही उद्यापर्यंत ह्याचा न्याय लावतो म्हणून। आदरणीय जयंत पाटील साहेबांचा पण रात्री उशिरा फोन सुरू होता, त्यांनीही मला सांगितलं की तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। सगळ्या गोष्टीत प्रशासनालाही त्यांनी सूचना केलेली आहे की साहेब जेवढ्या लवकरात लवकर होईल ह्या लोकांना हुडकून काढून ह्यांना शिक्षा द्यावी, ह्या पद्धतीनं साहेब माझ्या सगळ्यांची विनंती आहे। ठीक आहे। महेश कुपाडे, काल 19 तारखेला माझ्या ऑफिसमध्ये अज्ञात इस्मांनी तोडफोड केली। तोडफोड केल्याच्या निषेधार्थ मी जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट
टाकली, FIR करत होतो. FIR करून पंचनामा करूपर्यंत माझ्या घरावरती पण रात्री 12च्या सुमारास अज्ञात लोकांनी येऊन बाटल्या, दारूच्या बाटल्या, सोड्याच्या बाटल्या फेकून गाडीचं प्रचंड नुकसान केलेलं आहे. गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत आणि ह्या अशा चुकीच्या आणखीन दहशत माजवणाऱ्या लोकांच्या निषेधार्थ मला पाठिंबा मिळावा ह्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतोय. लवकरात लवकर प्रशासनानं ह्या गोष्टीचा शेवट गाठून अज्ञात लोक ज्यांनी काय केले त्या लोकांना आपण ताब्यात घेऊन त्यांना शिक्षा देण्याचं काम करावं. मी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करतोय. गेली आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संघटन वाढवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या मोबाईलवरती स्टेटस तू असं का ठेवतोस म्हणून मला दुपारी 1 वाजल्यापासूनच शिवीगाळ सुरू झाली होती. 4 वाजल्यानंतर पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये येऊन असं का फोडायचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा ऑफिसचं पण फार प्रचंड नुकसान केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा आम्ही अजून ऑफिसमध्ये येऊन पंचनामा करतोय. तोपर्यंत घराजवळ पण येऊन अज्ञात इस्मांनी भ्याड हल्ला केलेला आहे. घरात महिला होत्या, फार प्रचंड घाबरलेल्या होत्या. मला आपल्यातर्फे एक सांगायचं आहे की हा असा प्रचंड होणारा जो दहशत माजवण्याची लोक जी तयार झालेली आहे ही आपल्या इकडे UP बिहार झालं आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेली 20 वर्ष झाली मी व्यवसाय करतोय. कधी आज तागायचं असं घडलं नव्हतं, आज पहिल्यांदाच असं घडतं. त्या गोष्टीबद्दल मला रात्री उशिरा माझ्या घरी पोलीस अधीक्षक पडतेरे साहेब येऊन गेले. त्यांनीही मला सांगितलं की आम्ही उद्या सकाळपर्यंत त्या गोष्टीच्या शेवटपर्यंत जाऊन त्यात लवकरात लवकर आम्ही ह्या गुन्हेगारांना हुडकून काढायचा प्रयत्न करू. नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो. ऐक जरा 2 मिनिटं. हा. तुला जर चांगल्या साध्या सोप्या भाषेत मिटवायचं असेल, न काय कालवा करता न काय गाजावाजा करता, पटकीना पडळकर साहेबांची माफी मागायची. कशासाठी? आणि तुझे व्हिडिओ सोडलेत ना दादा, मी कुठल्या ग्रुपला पाठवलेलं नाही, फॉरवर्ड केलेलं नाही. मी तुला फक्त सांगतो, ऐकून घे. मी माझ्या स्टेटसवर ठेवलं का तर मी मान्यच करतो ठेवलं म्हणून. हा, का ठेवलं? थांब का ठेवलं म्हणजे मला एक गोष्ट सांग. तू आमच्या नेत्यांच्या वरती आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या वरती जर बोलत असेल तर मी का बोलायचं नाही? तुला जसा राग येतो का नाही तुझ्या नेत्याबद्दल, तसं मला पण राग येत असेल का नाही? तू जयंत्याचं काचावर घ्या. तू जयंत्याचं बिनत्याचं मला नको सांगू. त्या जयंत पाटला हे बघ दादा, ऐकून घे. ओंकार पुकळे, काय नाव तुमचं? ओंकार पुकळे. हा, तुम्हाला मी एक गोष्ट क्लिअर सांगतो. तुम्ही जसं बोलताय किंवा काय करताय का नाही, मला पण कायदा कळतो, मला पण प्रशासन कळतं. मी जाऊन तुम्हाला तुमच्याबद्दल मी पण जाऊन तक्रार देऊ शकतो तिथं. बिनधास्त कुठल्या पोलीस चौकीला जाणार आहे ते सांग. बिनधास्त ओंकार पुकळे, तालुका मान, जिल्हा सातारा, जाऊन माझ्या नावानं कंप्लेंट दे. माझा मोबाईल नंबर दे. मी त्याला भेट नाही. पण असं बरोबर नाही ना पुकळे साहेब. नाही, कशासाठी मी बिनकारण नाही. तुम्ही अशा गोष्टी बोलताय? बरं ते तू बाबा आहे ना, तुला माफी नाही मागायची. हॅलो, माफी मागायची म्हणजे कुठल्या पद्धतीनं माफी मागायची? कशासाठी? काय मी पण काय तुमची काय दमदाटी म्हणून ऐकायचं काय मी तुमचं? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा? ठीक आहे. ओके, बरं असू दे. ओके, काहीच करू नका, काहीच करू नका. आमच्या पद्धतीने करतो आम्ही. ओके. अरे दम देतोस का दादा तुम्हाला? अरे दम देत नाही, तू दम दे. काय एवढा छान आहे तुला दम द्यायला? मग तू कशाला एवढं यानं बोलतेस? तुला तर कळेल की रे, कशाला तू बोलतो? अरे विचार, आदरणीय तुमच्या नेत्यांना विचार. गोपीचंद पडळकर साहेब माझ्या ऑफिसला आलेले आहेत, मी पण त्यांचा कार्यकर्ता होतो. विचार त्यांना काय परिस्थिती आहे ती. टीका करतोय आणि ब्रह्मशेठला पण विचार माझे काय संबंध आहे त्यांच्याशी. तुम्ही कोण लागा कशाबद्दल बोलताय नाही त्या गोष्टीचं? मी माझ्या ह्याच्यावर काय ठेवलंय तू ऐक जरा. मी काय ठेवलंय त्याचं बघ. जेव्हा माणूस 9 वर्ष अर्थसंकल्प मांडतो त्या माणसाच्या बद्दल तुम्ही बोलताय त्यावेळेस तुम्हाला लाजा वाटत नाही ही शब्द वापरताना? तुम्ही कुठल्या पद्धतीने बोलताय? अरे त्या जयंत पाटील साहेबांचं काय तुम्ही विचार करताय? तुम्ही काय त्यांच्या जवळ या म्हणजे मग कळेल तुम्हाला काय परिस्थिती आहे त्यांची ती. आणि कशासाठी प्रत्येक वेळेला त्यांच्यावर बोलायचं आणि तुम्ही मोठं व्हायचं? कशासाठी करताय रे? गरज काय आहे जयंत पाटील साहेबांच्यावर बोलायची? जयंत पाटील ओळखतो का तुला? मला ओळखतेत, चांगलं ओळखतेत. लाव, घे त्याला कॉन्फरन्सला, बघू तुझा फोन उचलतोय का. मी पडळकरांना घेतो, माझा फोन नाही उचलला तर बोल. मस्त पडळकर साहेबांना सुद्धा मी बोलू शकतो डायरेक्ट. मग कर जोड फोन पडळकरांना. पण मला काय म्हणायचं आहे ओंकार, ऐकून घ्या. हे तुझं माझं काय आहे? मला काय म्हणायचं ऐकून घे. जसा तुला राग आला तुझ्या नेत्याबद्दल ठेवला म्हणून, तसंच माझ्या नेत्याबद्दल ठेवला म्हणून मला राग आला. आणि माझ्या वैयक्तिक स्टेटसवर ठेवला का? मी फॉरवर्ड केला का कुठं? का कुठं मी पब्लिश केला का? चौकात बोललो मी कुठं? कसं आहे माहितीये का? ऐका 2 मिनिटं. हा. राजकारण तू पण करतोय, मी पण करतोय.
हा हा? हा म्हणजे तू तुम्ही status टाकला, शिव्या ऐक की. द्यायच्या, तुम्ही ऐक की, काहीतरी ऐक की, दोन बोलायचं ही मिनिटं, योग्य आहे दोन मिनिटं का? ऐक की तरी. तू हा स्टेटस टाकला. हा तू स्टेटस टाकला, पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी तुला फोन चालू झालं. हा मी जयंत पाटला रोज टाकतोय आणि मी हा तर असं नाही, मी तर आई बहिणीनं टाकतोय. हा आई बहिणीनं त्याला शिवाय अरे देतोय. मला आई कुठल्या बहिणीनं जयंत टाकताय पाटलाच्या म्हणजे जयंत कार्यकर्त्यानं फोन पाटलांनी केला? आम्हाला सरळ सांगितलंय काही गोष्टी जे आपल्या विचाराची नाही त्यांना सोडून द्या, कशाला त्यांच्यासाठी टाइमपास करताय म्हणते. अरे ती बुळाच आहे, ते हा? बुळ आहे म्हणून तसा म्हणला सोडून द्या. अरे तसं नाही पडळकर रे बिडळकर ऐक ओंकार, रे. ऐकून घे. तुझं ऐक की, माझं काय आज वैयक्तिक कुठल्या गोष्टी नाहीत, पण तू नाही जी नाही बोलतेस का नाही स्टेटस आईवरनं शिव्या टाकून देणं किंवा स्टेटस टाकून तुझ्या चूक नेत्याची केली. ही शिकवण आहे का तुला शिव्या देऊन बोलायचं अरे म्हणून? माझा ऐक माझ्या की, नेत्यानं सांगितलं आम्ही काही दोन गोष्टी मिनिटं ऐक, सोडून द्या, जे दोन आपल्या मिनिटं ऐक, विचाराचे दोन नाहीत नेते आहेत त्या मला, ऐक लोकांना की. सोडून द्या. बरोबर तू ऐक, ऐक. कशासाठी शिवाय मला देतोस सांग ऐक की? की, मला दोन नेते आहेत, एक म्हणजे गोपीचंद पडळकर आणि एक म्हणजे ब्राह्मणन पडळकर. हा मी गोपीचंद पडळकरांच्या तालमीतला नाहीये, हम्म, मी आहे ब्राह्मणन पडळकर साहेबांच्या तालमीतला. बरोबर. हा, एवढं लक्षात ठेव. मला फक्त ओंकार एकच तुम्हाला सांगायचं आहे की मी काय कुणाची पण तुमच्याबद्दल आयडी काढू वैयक्तिक शकतो. कुठली गोष्ट बोललेली नाही. हॅलो. बरं असू आणि दे. बघ काय ऐकून घे, भांडणं करून काय फायदा मॉब न नाही. बोलणं किंवा माफी मागणं ही नाही करणं नाही, असू ही दे. शब्द आहे माफी का तू नाही नाही ही नको मागणार, आहे. ऐक की. मला एक गोष्ट ऐकून घे, मी बरं, माझी माझे पोस्ट शब्द होती लिहून का घे, नाही ऐक की. तुला फोन वाटलं रेकॉर्ड ना कर. ऐक ना ऐक तू की. पण माझ्या नेत्याबद्दल बोलू नको, मी पण तुझ्या हा. नेत्याबद्दल बोलत नाही. कशासाठी रे? त्यांच्या वैचारिकतेपर्यंत जाण्याची आपल्या दोघांची पण कुवत नाही. बरं ऐक की 2 मिनिटं. हा. तू माझा फोन रेकॉर्ड कर. हा रेकॉर्ड कर, आता चालू कर. कशासाठी? ऐक की, आता 4 वाजलेत. हम्म. उद्याच्या 4 वाजेपर्यंतच्या आतच तू नाही माफी मागितली तर तुझ्या मी टेंग खालनं जाणार कशासाठी? ही स्टेटस वरनं. तू माफी मागणार, अरे माफी मागायचा आणि बघ की त्याचा तू, काय बघ. संबंध आहे? तू माफी मागणार, लिहून ठेव, तू माफी मागणार. दादा तू ते दुसरी बोलते त्यांचं नाव काय आहे? अरे तुला माझं नाव काय करायचंय? तू माफी मागणार. अरे कशाला नाही त्या गोष्टी बोलतोयस? आपल्या तू माफी आपल्या मागणार. ऐकून घे, आपल्या तू घरात माफी नाही दोघांच्या मागणार. एकामेकाची माफ मागायला वेळ नाही कोणाला, आणि नाही त्या गोष्टीला वेळ कशाला नाही, उगाच तुला वाढवा वेळ आणून लागलाय? लावणार. हा? तुला वेळेत आणणार. अरे वेळेत बघ, आणून तुझ्या तू नेत्याची मागणार. ही शिकवण असेल तर तू तसंच करणार. तुला अरे, नेत्यानं सांगितलंय तुला का? वेळेत पडळकरांनी आणून सांगितलंय का माफी तुला असं मागायला बोलायला? तुला वेळेत आणून माफी मागायला लावणार. म्हणजे तुला ह्याचा अर्थ असं की पडळकरांनी तुला असलं शिकवलंय की असं असं कर्म करत जावं म्हणून, तुला माफी बरोबर ना? वेळेत आणून म्हणजे मागायला याचा लावणार. अर्थ असा आहे की आमदार गोपीचंद पडळकरांनी तुला शिकवलंय असं असं बोला म्हणून, म्हणजे जे आपल्याबरोबर विरुद्ध बोलते त्यांना शिव्या द्या, त्यांच्या आई बहिणी काढा, असं सांगितलंय ना तुम्हाला? तू माझं एक लक्ष ठेव, तुला मी तुझ्या संग बोलाय का? तू एवढा मोठा नाही. तू कुठे मोठा आहेस? तू फोन केलायस मला, मी नाही केलेला तुला तू फोन. एवढा मोठा नाही. तुला अरे दादा तू मला फोन केलाय, मी तुला फोन केलेला नाही. तू मला फोन करतोय आणि तूच करत नाही. किती जणांचं केलं ते सगळ्यांचे नंबर माझ्यापाशी आहेत. तू माफी मागणार. नाही नाही, ऐकून घे, तुझी बोलण्याची भाषा आहे ना ती सुधर आधी. कोण कोणासाठी काय हे नाही आहे. तुला आम्ही ओपन म्हणतो, तुला काय करायचं कर की जा. तू काय आम्हाला सांगतो? जा, तुला काय अरे पण करायचं तू कर. माझ्या मापा नेत्याची माप कशाला काढतोयस? कोण? तू माझ्या नेत्याची माप कशाला तू काढतोयस? कशाला मग काढतोय? तू कशाला काढतोय? तुला तू काय काढले, तू काढले फालतू म्हणून तुला. माझी काढायची वेळ आली, नाही, बरोबर तुला ना? महिन्याला 10,000 तुला महिन्याला 10,000 असेल त्याला पाण्याला हा, त्यामुळे तू म्हणजे माफ याचा अर्थ काढतोय. तुम्हाला पैसे देऊन पळलंय सारं पडळकरांनी, असा अर्थ आहे त्याचा. आमच्या रक्ताचं रगिलपणा आहे, रक्तात. हा बरोबर बुळचाट आहे. नाही आम्ही, आमच्या रक्ताचं रगिलपणा आहे. तुम्ही बुळचाट आहे. बरोबर आहे. आमच्या रक्ताचं रग आहे. बरोबर आहे तुमचं रग दादा, ना. तुझा रग आहे का तुमचं रग नाही? तुझ्या रगापुरतं तुम्ही ठेव. बेदर आहे. ऐकून घे, तुम्ही बेदर आहे. जयंत पाटील साहेबांच्यावर बोलायला तुमची तेवढी वैचारिकता नाही. साहेब काय साहेब तुझा असेल, तू साहेब हा. आमच्यापाशी करू नको. हा? आमच्यापाशी तू जयंतच म्हण. तू तू साहेब मगाशी म्हणू नको. म्हणलास ना साहेबांच्यावर पण उलट बोललास ना मगाशी. तू एक सांगतो माझा ऐक, तू माफी मागणार एवढं लक्षात ठेव, फक्त लिहून ठेव. मी माफी मागणार नाही, 10 वेळा लिहून घे. काय संबंध माफी मागायचं तुला? मागणार तुला काय मागायचं माफी संबंध? मागायला लावणार. कशासाठी? माफी मागायला लावणार. ही तुझ्या डोक्यात घे 1,00,000 काहीतरी. आणि ही मी आता कंप्लेंट करतोय, पडळकर साहेबांनी तुला असं सांगितलं आणि ती जाऊन तुम्हाला असं बोलायला लावलंय म्हणून. हा कर अरे, हा, चाललोय मी एसपी ऑफिसला, भेट तिथे येऊन. जा, ए, जा. ए, जा. ए, तू बेदर आहे, जा बेदर आहे, जा. त्यात कारण